जय जय रघुवीर समर्थ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय। राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्रोते हो, संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज भक्तवत्सल अशा महाराजांचा आजचा प्रगट दिनाचा दिवस 148वा प्रगट दिन सर्वत्र भारतभर नव्हे विश्वभर संपन्न होतोय, साजरा होतोय। आज जरी महाराजांचा सप्तमीचा प्रगट दिन असला तरीसुद्धा ज्यांची सद्गुरूंवरती अपार निष्ठा आहे की सद्गुरूंशिवाय जीवनामध्ये दुसरं तिसरं काहीही नाही, जे सद्गुरूंना कायम सतत अनुभवतात, त्यांच्याकरता श्री महाराज हे सतत प्रगट झालेले आहेत। आणि ते कुठे? तर अंतःकरणामध्ये, ज्याला समर्थांनी आत्माराम असं नाव दिलं। अशा श्री महाराजांनी एका भक्तावरती एक वेगळीच कृपा केली आहे। ते भक्त म्हणजे अकोल्यातील बाळापूर नावाचं गाव, त्या बाळापूरचे बाळकृष्ण बुवा कुलकर्णी रामदासी समर्थ संप्रदायामधले होते। समर्थ रामदास स्वामींवरती अपार निष्ठा होती आणि सज्जनगडची दासनवमीची ही वारी कधीही चुकली नव्हती म्हणजे वयाच्या 20व्या-21व्या वर्षापासून बाळकृष्ण बुवा वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत म्हणजे बरोबर 60-61 वर्ष सज्जनगडाची वारी करतायत। आणि आता शरीर जेव्हा थकलं, वयाची 75 ओलांडून गेली, शेवटची 4-5 वर्ष बाळकृष्ण बुवांची शरीराकडून थकलेत, जड झालं आहे अंतःकरण, शरीरही जड झालं आहे आणि विचार चालला आहे समर्थांच्या त्या समाधीच्या समोर रात्रीच्या वेळेला बसून, महाराज आता परत येणं होईल असं वाटत नाही आहे, परत मी यावं असं वाटत असेल तर अशी काहीतरी लीला करा की मी जेणेकरून तुमचं दर्शन घेण्याकरता दरवर्षी दासनवमीच्या वारीला येईन। आणि समर्थांनी दासनवमीच्या दिवशी दृष्टांत दिला, स्वप्नात आले समर्थ आणि म्हणाले, 60 वर्ष बाळकृष्ण बुवा तुम्ही माझ्याकडे आलात, पुढच्या वर्षी मी तुमच्याकडे येतो। 60 वर्ष तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे सदा देव काजी झिजे देहच्याचा, समर्थांनी सांगितल्याप्रमाणेच देह झिजवलात, आता मी तुमच्याकडे येतो, बाळापूरला दासनवमीचा उत्सव साजरा करा। आणि अशा पद्धतीनं ह्या बाळकृष्ण बुवा रामदासींनी दासनवमीचा उत्सव आपल्या घरी साजरा करण्याकरता सुरुवात केली। नवमीच्या दिवशी वाट बघत बसले, समर्थ म्हणालेत मी येईन, आणि कोण आले तर संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज आले। आणि संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या ठिकाणी एकाच रूपामध्ये समर्थही दिसत आहेत आणि गजानन महाराजही दिसत आहेत। दासगणू महाराज म्हणतात, ऐसी स्थिती झाली घरी सिने मातल्या खेळापरी, अशी बाळकृष्ण बुवांची स्थिती झाली। आणि समर्थांनी पुन्हा दृष्टांत दिला, बाळकृष्ण बुवा मीच आलो आहे, फक्त गजानन महाराजांच्या रूपात आलो आहे। त्यामुळे समर्थ आणि श्रेष्ठ असे गजानन महाराज ह्यांची कृपा जशी बाळकृष्ण बुवांवरती झाली तशी कृपा आजच्या दिवशी आपल्या सर्व गजानन महाराजांच्या आणि समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या भक्तांवरती होवो, अशी आपण प्रार्थना करूया। श्रीराम समर्थ।